दरम्यान महायुतीच्या समन्वय समितीची देखील लवकरच बैठक होतीये। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी ही बैठक होणार असल्याचं समजतंय। कोणते उमेदवार उभे करणार यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। संजय गायकवाड, नरेंद्र मेहता आणि सरनाईकांच्या वादावर देखील यामध्ये चर्चा होईल। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महायुती समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे माझ्यासोबत आहेत। शुभम, प्रशांत सर, खरं तर एक मोठी बातमी हाती येत आहे। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही लवकरच संपन्न होणार आहे आणि खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे। खरं तर आज राज्याची कॅबिनेट बैठक आहे आणि याच कॅबिनेट बैठकीमध्ये कुठेतरी महायुतीचे जे नेते आहेत, महायुतीचे जे मंत्री आहेत, ते कदाचित आज ठराव करू शकतात की समन्वय समितीची बैठक ही कुठे घेण्यात यावी। कारण की मंत्री शंभूराजे देसाई यांचं शासकीय निवासस्थान बदलल्यामुळे कुठेतरी आता पत्ता देखील महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचा हा बदलताना दिसून येणार आहे आणि अशामध्येच प्रामुख्याने आता होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती या बैठकीतले प्रमुख मुद्दे कोणते वाटतात? कारण जर गेल्या काही काळाचा जर आपण विचार केला तर अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांमध्ये महायुतीमध्ये समन्वय नसल्याचं दिसून येतं। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरती स्वतःची मतं मांडताना दिसतायत। महायुती म्हणून जो समन्वय आवश्यक असतो तो याच्यामध्ये अभाव आहे की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा इतपत ही मतभिन्नता दिसून येते। अर्थातच प्रामुख्याने हेच मुद्दे आहेत की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार हे महायुती देताना दिसून येत आहे आणि यावर भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून समजा शिवसेना किंवा मग राष्ट्रवादी जो उमेदवार देत आहे त्यावर काही आक्षेप असेल तर यावर चर्चा होईल। आणि त्यानंतर समजा बघायला गेलं तर नुकतेच सुरू असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील जे वाद आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्र आज बघतोय आणि कुठेतरी याला डॅमेज कंट्रोल देखील करणं गरजेचं आहे, यावर देखील चर्चा होणार आहे। इतकंच नाही तर सातारा प्रकरण जे झालं होतं त्यावर देखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। अशाच पद्धतीने नेमकी आता ही महायुती समन्वय समितीची बैठक नेमकी कधी होते आणि विधान परिषदेबाबत समजा एकमत तिन्ही पक्षांचं इच्छुक उमेदवारांबद्दल नाही होत तर त्यावर आता पक्षातील वरिष्ठ काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत सर, नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।